राज्यभरात पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर हत्यार उगारला असून या संपामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे। गंगाखेड शहरातील राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आज सकाळपासून संपावर गेले आहेत। त्यामुळे बस स्थानकावर मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी दिसून आली। सकाळी सकाळी आपल्या कामानिमित्त गाव गाठावं या उद्देशाने आलेल्या प्रवाशांना बस स्थानकावर ताटकळत बसावं लागलं आहे। त्यामुळे सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे। आपल्याकडे महाराष्ट्रभर धरणे आंदोलन करण्यात येत आहे आणि 7 वेतन आयोगाप्रमाणे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यात यावा आणि यापूर्वी दिनांक 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झालेली असून त्यानंतर त्यांनी देण्याचे आश्वासन दिले आणि 20 तारखेला बैठक घ्यायची सुद्धा मान्य केले, परंतु त्याची कुठलीही दखल न घेता नाईलाजाने सर्व कर्मचाऱ्यांना कृती समितीला गंगाखेड आगाराच्या वतीने सर्व गाड्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि राज्यभरही बंद आहेत आणि शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन, घरभाडे, महागाई भत्ता देण्यात यावा आणि जो काही थकीत महागाई भत्ता राहिलेला आहे तो पण देण्यात यावा आणि मागची जी 48-49 कोटीमधील जी काही शिल्लक रक्कम आहे ती समसमान वाटप करण्यात यावी, यासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे। सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार व्हावा या एकमेव मागणीसाठी या ठिकाणी सर्व महाराष्ट्र राज्यभर धरणे आंदोलन संप करण्यात येत आहे। आज या ठिकाणी गंगाखेड आगारामध्ये संयुक्त कृती समिती यांच्या वतीनं धरणे आंदोलन संपाचं या ठिकाणी पालन केलं जात आहे। माझी शासनाला एकच विनंती आहे, शासन फक्त म्हणतंय हे लेकरं आमचे आहेत, पण जेव्हा जबाबदारी येते तेव्हा म्हणते हे लेकरं आमचे नाहीत। एसटी कर्मचारी हा शासकीय कर्मचारीच आहे, पण त्यांना जेव्हा त्याच्या हक्काचं मागायचं जातं तेव्हा शासन म्हणतं हा शासकीय कर्मचारी नाही। म्हणून शासनाला विनंती आहे की आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्या आणि एवढं माझं मागणं आहे। तर आज या ठिकाणी आपण गंगाखेड डेपो येथे आम्ही प्रवासी म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही प्रवासी इथे आल्यानंतर आम्हाला कळालं की एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याचा संप आहे। तर या ठिकाणी आम्हाला कळालं की एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याचा संप हा रास्त आहे, कारण उद्धव ठाकरे सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस हेच फडणवीस आणि सदावर्ते त्या ठिकाणी शरद पवारच्या घरावर गेले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या ठिकाणी एसटी महामंडळांच्या कर्मचाऱ्याचं विलिनीकरण करावं, परंतु पुन्हा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सत्तांतरण झालं आणि फडणवीसनी या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि शरद पवार अजित पवार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्राचा कारभार चालू केला। परंतु गेल्या 2 वर्षे झालं या ठिकाणी महाराष्ट्राचा कारभार हा देवेंद्र फडणवीस पाहत आहेत, परंतु एसटी कर्मचाऱ्याचे प्रश्न या ठिकाणी काही सुटले नाहीत। तर एसटी कर्मचाऱ्यांची जी काही मागणी आहे ती मागणी म्हणजे एसटीचं विलिनीकरण करावं आणि शासकीय कर्मचाऱ्यांना जे काही शासनाचे हक्काधिकार कर्मचाऱ्यांचे हक्काधिकारी आहेत ते सर्व हक्काधिकार द्यावेत। ते हक्काधिकार कोणते? तर या ठिकाणी जसे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग आहे, पुन्हा या ठिकाणी घरभाडे भत्ता आहे, जे काही TA DA जे काही सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आहे ते वेतन या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांना मिळावं ही एसटी कर्मचाऱ्यांची ही रास्त मागणी आहे। आज जर बघितलं एसटी कर्मचाऱ्यांचं दुःख तर प्रवाशांना या ठिकाणी सहन होत नाही, कारण आज तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून 75 वर्षांना सूट दिलेली आहे, महिलांना सूट दिलेली आहे। आज एका एसटीमध्ये या ठिकाणी 100 प्रवासी प्रवास करीत आहेत, त्यावेळेस त्या ड्रायव्हरची आणि कंडक्टरची काय अवस्था होती हे प्रवासी म्हणून आम्ही जवळून बघत असताना त्यांचं दुःख आम्हाला या ठिकाणी सहन होत नाही। म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे, मी एक प्रवासी म्हणून तर या ठिकाणी मागणी करीत आहो, परंतु भारतीय पक्षाच्या किसान सभेचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझा या एसटी कर्मचाऱ्याच्या संपांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे। प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी, DLP न्यूज गंगाखेड।